आजी श्रवणेंद्रिया पाहलेय, जय येणेय गीतानिधान देखिलेय, आता स्वप्नची हेय तुकलेय, साचा सरीसेय. आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. आधींची विवेकाची गोथी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी, परिसत असे. अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. जैसा पंचमालापू सुगंधू, किह परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू, कथेचा इये. ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपेय श्रोतयांची, फळा आलीय. काय दैवाचा जोर आहे पहा, कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत. आता इंद्रियजात आघवेय, तिह्य श्रवणाचे घर रिघावेय, मग संवादसुख भोगावेय, गीताख्य हेय. आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. हा अतिसो अतिप्रसंगेय, सांडुनी कथाची ते सांगेय, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. हा अप्रासंगिक पालाळ पुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकत सांग, असे श्रोते म्हणाले. ते वेळी संजय राया ते म्हणे, अर्जुनू अधिष्ठिला दैवगुण्य, जे अतिप्रीती श्रीनारायणय बोलतू असे. ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला असे म्हटले पाहिजे, कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत. जय न संगेची पितया वसुदेवासी, जय न संगेची माते देवकीसी, जय न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेंशी बोलत. आपला बाप वसुदेव याला जे सांगितले नाही, आपली आई देवकी हिला जे सांगितले नाही, आपला भाऊ बळीभद्र यालाही जे सांगितले नाही, ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बेक, यातेंची आथी. देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे. सनकादिकांची या आशा, वाढिनल्या होतिया कीर बहुसा, परी त्याही येण्या मानेय यशा, येतीची ना. सनकादिकांच्या परमात्मसुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाही. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेय येणे सर्वोत्तम, पुण्य केलेय. त्या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे. हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती, आवडतो असे. पहा, त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला. त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते. एरवीय हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे, जेत ध्यानाचेही डोळे पावतीना. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाचीही येथे नजर पोचत नाही. तो हा निजस्वरूप, अनादी निष्कम, परिकवण्य माने सकृप, जाहला आहे. अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मुळाचाच अचल आहे, पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी, आकारची पैलथडी, कैसा याची आवडी, आवरला असे. हा त्रैलोक्यरूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोपशीर झाला आहे. मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कथिला परी ते वार्ता, बहुता दिवसांची. मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे. मग तेणे विवस्वत्या रवी, हे योगस्थिती आघवी, निरुपिली बरवी.
मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनुला उत्तम प्रकारे सांगितली. मनुने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. एसी परंपरा विस्तारिली. आद्य हे गा. वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. मग आणिकही या योगात्य राजर्षी जाहले जाणते, परी तेथोनी आता सांप्रतेय नेणीजे कोणी. मग आणखीही या निष्काम कर्मयोगाला जणणारे राजर्षी पुढे होऊन गेले. पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. जे प्राणिया काम्य भरू, देहाची वरी आदरू, म्हणूनी पडिला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. अवांटलिया आस्थाबुद्धी, विषयसुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी. आवडे लोकां. आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आड मार्गाला लागल्यामुळे लोकांना विषयसुख आत्यंतिक सुख वाटू लागले व देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. एरविय तरी खवणे यांच्या गावीय, पाटौव्य काय कराव्य, सांगेय जात्यंधा रवी. काय आथी नाही तर दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची आहेत. जन्मांधाला सूर्य काय उपयोगाचा, सांग बरे. का बहिर्यांच्या आस्थानीय, कवण गीतात्य माई. किह कोल्हेया चांदणीय, आवडी उपजय. किंवा बहिर्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार. किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. पह्य चंद्रोदया आरवतेय, जयांचे डोळे फुटती असते. ते कावळे केविय चंद्रातेय, ओळखती. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात, निरुपयोगी होतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. तैसी वैराग्याची शिनू न देखती, जे विवेकाची भाषणेंती, ते मूर्ख केन्विय पावती. मज ईश्वरात्य. त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही. विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी बरे होईल. पैसा नेणव मोह वाढिनला, तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणूनी योगू हा लोपला, लोकीय इहे. हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता, भ्रांती न करे. तोच हा योग अर्जुना आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस. हे जीवींचे निज गोज, परी केविय राखो तुझ, जे पढियेसी तू मज. म्हणून या हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेवू. कारण तू माझा अगदी लाडका आहेस. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा, धनुर्धरा. अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस. तू अनुसंगाचा ठावो. आता तुझं काय वंचव जावो. जरी संग्रामारूढ आह जाहलो आम्ही. अर्जुना तू निकट संबंधाचे ठिकाण आहेस. तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी. जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो, तरी नावेक हेय सहाव्य, गाजाबजही न धराव्य. परी तुझे अज्ञानत्व हराव्य लागे आधिय. तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. तनु अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलयाचा स्नेहो करी. एत विस्मयो काय अवधार्य, कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधे श्रीकृष्णा, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय. व संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, अमूत्य कीर प्रसवली. तुझीच कृपा. संसारतापाने थकलेल्याची तू सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. देवा पांगुळ एखाद्या विजय, तरी जन्मवनी जोजारू साहिजे. हेय बोलो काय तुझे, तुझची पुढा. देवा आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो. तोच प्रकार येथे आहे. या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्यात. आता पुसेन जयमी कान्ह्य, तेत निकेय चित्त देय. तेवींची देवे कोपाव्या ना कान्ह्य. बोला एका
आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिलां ठाऊय नाही, तरी तुवांची केव्य पाह्य उपदेशिला. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही, तर तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे. तो तरी ऐकी जे बहुता काळांचा, आणि तुव तनु श्रीकृष्ण सांपेचा म्हणूनी गा ये मातूचा विसनवादू. तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो, आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा, म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे. देवींची देवाचरित्र तुझे, आपण कान्हींची नेणीजे हेय लटिकेय केविय म्हणीजे एकिहेळा. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय कळणार. तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. अरी हेची मातो आघवी मी परियेसे ऐशी सांगावी, जे तुवांची रवी केविय पाही उपदेशू केला. पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. तनु श्रीकृष्ण म्हणे, पंडुसुता, तो विवस्वतू जय होता, तय आम्ही नासो एसी चेता भ्रांती जरी तुझ. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी तुअगा हेय नेणसी पह्य जन्मे आम्हा तुम्हासी बहुत्या गेलिय परी तिय न स्मरसी. आपुलिय तुअ, तरी अरे, तुला हे माहीत नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला त्या जन्मांची आठवण नाही. मी जेण्य जेण्य अवस्र्य जय जय होऊनी अवतर्य तेय समस्तही स्मर्य धनुर्धरा. ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात. म्हणूनी हे आघव्य मागील मज आठव्य मी अजूही परी संभव्य प्रकृतियोग्य. म्हणून मला मागचे सगळे आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होण्या जाण्या एक दिसे. तेय प्रतिबिंबेय मायावश्य माझ्याची ठाईय. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे. तेही भ्रांतिबुद्धी तरी घडे, एरवीय नाही. माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. किय एकची दिसे दुसर्य तेय दर्पणाचेनी आधार्य. एरवीय काय वस्तू विचार्य दुजे आहे, किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय. तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृती जय अधिष्ठीय तय साकारपणे नट नटीय कार्यालागीय. असा अर्जुना, मी निराकारच आहे, पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुणरूपाच्या वेशाने नटतो. जय धर्मजात आघव्य युगायुगीय मेया रक्षाव्य ऐसा ओघू हा स्वभाव्य आद्यू असे. कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावच चालत आलेला आहे. म्हणूनी अजत्व परते ठेविय मी अव्यक्तपणही नाठविय. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मू हा. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. ते वेळी आपुल्याचेनी कैवार्य मी साकारू होऊनी अवतर्य. मग अज्ञानाचे अंधार्य गिळूनी घालिय. त्यावेळी स्वजनांच्या भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो, आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवधी तोडीय दोषांची लिहिलीय फाडीय सज्जनांकरवीय गुढी सुखाची उभवीय. अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांची कुळेय नाशीय साधूंचा मानू गिनुशीय धर्मासीय नीतिशीय शेन्स भरिय. दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो.
आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेकदी पूजळ्य, तह्य योगिया पाहे दिवाळी. निरंतर मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते. सत्सुखेय वेश कोंदे, धर्मूची जगिय नांदेय, भक्तांग निघती दोंदे. सात्विकाची तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. तही पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाण फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमरा. ज्यावेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातकाळ होतो. ऐसे काजा लागिय अवतरे मी युगीय युगीय, परी हेंची ओळख्य जो जगिय तो विवेकिया. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होय. माझे अजत्वय जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी अजत्व कायम ठेवून जन्मतो, क्रियाशून्य असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्तपण जो जणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो चालीला संगेय न अचळे, देहींचा देहा नाकळे. मग पंचत्वीय तनू मिळे माझ्याची रूपीय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. एरवीय परापर न शोचिती, जे कामनाशून्य होती. वाटा केय वेळीय न वचती, क्रोधाचिया. एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत. सदा मियांची आथिले, माझी या सेवा जियाले. किय आत्मबोधेय तोषले, वितराग जे. माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरता ज्यांचे जिणे असते. आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते. जे तपोतेजाची आ राशी, किय एकायतन ज्ञानासी. जे पवित्रता तीर्थांसी, तीर्थरूप. जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात. जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात. ते मद्भावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले. जे मज तया उरले, पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात. कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांगय पितळेची गंधी काळी, जय फिटली होय निषेक. तय सुवर्ण काय आणिक, जोडूव जायजे. सांग बरे कलंक, कळकवण्याचा गुण व काळीमा, काळसरपणा, हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची जरूर आहे काय. तेसे यमनियमीय कडसले, जे तपोज्ञानेय चोखाळले. मी तेची ते जाहले, एत संशय कायसा. त्याच्याप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मद्रूप झाले, यात संशय कसला. एरवीय तरी पाह्य, जे जैसे माझ्या ठाईय, भजती तया मीही तैसाची भजेय. दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तसेच उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्यजात सकळ, हे स्वभावता भजनशील. जाहलेय असे केवळ माझ्याची ठाईय. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. तरी ज्ञानेन्विन नाशिले, जे बुद्धिभेदासी आले, तेणेंची त्या कल्पिले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ते मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणूनी अभेदीय भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती. देवी देवो म्हणती, अचर्चातेय. म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेदशून्यता आहे तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नाव देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला ते देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम, तेत विभाग अधमोत्तम. मतिविषय संभ्रम, विवंचिती. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद पाडतात. मग नाना हेतू प्रकारे
यथोचिते उपचार्य मानिलीय देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. तेत जय जय अपेक्षित तेय तैसेंची पावती समस्त. परी तेय कर्मफळ निश्चित ओळख तू. अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परंतप अर्जुना निश्चयाने समज. वांचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक. एत कर्मची फळसूचक मनुष्यलोकीय. एरवी चांगला विचार करून पाहिले तर फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्यलोकांमध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. जैसे क्षेत्रीन जे पेरिजे तेय वांचुनी आन न निपजे. का पाहिजे त्यांची देखीजे दर्पणाधारेय. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पहावे तेच त्यांना त्यात दिसते. नातरी कडे तळोटीय जैसा आपुलाची बोलू किरीटी पडिसाधू होनी उठी निमित्तयोग्य. किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो. तैसा समजता या भजना मी साक्षीभूतू पय अर्जुना. एत प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. आता याची परी जाण. चारी हे वर्ण सृजिलेय म्यागुळ कर्मविभागेय. आता याप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत. जे प्रकृतीचेनी आधार्य गुणाचेनी व्यभिचार्य कर्मेय तदनुसार्य विवंचिली. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वत ओळखले तो कर्मबंधापासून मुक्त झाला. हे थेकची हे धनुष्यपाणी परी जाहले गा चहुव वर्णीय. एसी गुणकर्मकसणी केली सहजय. कारण की निरनिराळे स्वभावधर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4ही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. म्हणूनी ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मिय करता नवे सर्वथा. याची लागीय अर्जुना हे सर्व मनुष्य वस्तूत एकच खरे परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावत गुणकर्मांमुळे केलेली आहे. हेय मजची स्तव जाहलेय परी म्या नाह्य केलेय. ऐसे जेणे जाणितलेय तो सुटला गा. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. मागील मुमुक्षु जे होते तिही ऐशिया जाणोनी मातेय कर्मेय केलीय समजतेय धनुर्धरा. अर्जुनापूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मी असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले. परी तेय बीजेय जैसिय दग्धलीय नुगवतींची पेरिलीय तैशीय कर्मेंची परी तया जाहलीय मोक्ष हेतू. परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी पण त्यांना कर्मबंधनातून सोडवायला तीच कारण झाली. आणिकही एक अर्जुना, हे कर्माकर्मविवंचना आपुलिये चाडेय सज्ञाना योग्यू नोहे. याबाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माकर्मांचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुणफोनी ठेले. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता शहाणे सुद्धा घोटाळ्यात पडतात. जैसे का कुडेय नाणेय खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्यांचेही देखणेय संशय घाली. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच असल्यामुळे सराफाच्याही नजरेला संशयात घालते तैसे नैष्कर्म्यतेचे नी भ्रमेय गिमोसिजत आहाती कर्मेय जे दुजी सृष्टी मनोधर्मेय करू सक्ती. असे केवळ मनाच्या संकल्पमात्रे करून प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य असे समजतात ते वास्तविक कर्म असून कर्माच्या पाशात सापडतात. वांचुनी मूर्खाची गोठी कायसी एत मोहले गा क्रांतदर्शी. म्हणूनी आता त्यांची परियेसिय सांगेन तुझ. याबाबतीत चांगले चांगले दूरदर्शी ही देखील मूळ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खांची काय कथा.
म्हणून आता तीच गोष्ट कर्माकर्मविवेक तुला सांगतो ऐक. तरी कर्म म्हणजे स्वभाव्य जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधिय जाणावे लागे येत. तर ज्याच्या योगाने स्वभावत आपोआप हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखाव्या निश्चित उपयोगेंसी. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. पाठीय जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझाव्या स्वरूपे येतुलेनी कान्ह्य न गुणफे आपैसेंची. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही, कर्माने बद्ध होत नाही. एरवीय जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परी ते असो ऐक्य चिन्ह प्राप्तांचे अगा. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा याचा या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते असो. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. जो सकळकर्मीय वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगेय निराशता फळाची या. सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्मांबरोबर त्यांच्या फलाची आशा धरत नाही आणि कर्तव्यतेला गिय जया दुसऱ्या नाहीय जगीय ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीय बोधला असे. आणि कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो. तरी क्रियाकलापू आघवा आचर तू दिसे बरवा तरी तो ही चिन्ह्य जाणावा ज्ञानी या गा. तरी जो सर्व कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळामाजिय देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तो जरी आपण पाण्यात आहो असे पाहत असतो तरी त्याला संशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो, पाण्यात नाही. अथवा नावे हान जो रिगे तो थडियेचे रोख जाता देखे वेगे तेची साचोकार्य जो पाहावं लागे तनु रुख म्हणे अचळ. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. तैसे सर्व कर्मीय असणे ते पुढे मानुनी वायाणे मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. आणि उद्वस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मींची असता. आणि सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळामाजिय न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्य नसते. मनुष्याचे सामान्य गुण नसतात. तेणे न पाहता विषु देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने विषु पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे, काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विषु जाहला अंगेंची तो. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परी फलापेक्षा कही संचरे ना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही आणि हेय कर्म मी करीन
अथवा आदरिलेय सिद्धी नेईन, येणेय संकल्पेनहिय जयाचे मन विटाळेना, आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले मी पुरे करीन ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही. ज्ञानाग्नीचेनी मुख्य जेणे जाळिलीय कर्मेय अशेख्य, तो परब्रह्मची मनुष्य वेख्य ओळख तो. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. जो शरीरीय उदासू, फळभोगीय निरासू, नित्यता उलासू होऊनी असे, तो शरीराविषयी उदास असतो, फलाचा उपभोग घेण्याविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओघरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा, आरोगिता. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवीत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडोनी या आशा कुरोंडी. अहंभावेंसिय, अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन टाकून नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणूनी अवश्रेय जय जय पावे, किय तेणेंची तो सुखावे. जया आपुलेय आणि पराव्य दोन्ही नाहीय, म्हणून वेळेवर जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके ही दोन्ही नाहीत. तो दिठीय जय पाहे, तेय आपणची होनी जाहे. आईके ते आहे, तोची जाहला. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो तेच तो झालेला असतो. करणीय हान चाले, मुख्य जय जय बोले. ऐसे चेष्टा जात तेतुलेय आपणची जो. पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच स्वतः झालेला असतो. हेय असो विषु पाह्य, जयासी आपण पेनवांचुनी नाहीय. आता कवणतेय कर्म काही बाधी तयातेय. हे असो पहा, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, आता त्याला कर्म ते कसले व बाधा ती काय करणार. हा मत्सरू जेथ उपजे, तेतुलेय नुरेची जया दुजेय. तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी. ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही, तो निर्मत्सर आहे. हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे काय. म्हणूनी सर्वांपरी मुक्तू, तो सकर्मूची कर्मरहितू. सगुण परी गुणातीतू, एत भ्रांती नाहीय. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे. कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, ह्यात संशय नाही. तो देहसंगेय तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे. पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. तो देहधारी तर असतोच, पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. ऐसाही परी कौतुक्य, जरी कर्मेय करी यज्ञादिकेय, तरी तिय लया जाती निषेख्य. तयाच्याची ठाईय असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञादिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. अकाळींची अभ्रेय जैशीय, उर्मिवीण आकाशीय, हारपती आपैशीय, उदयलीय शांती. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात. तैशीय विधिविधानेय विहितेय, जरी आचरे तो समजतेय, तरी तिये ऐक्यभावेय ऐक्यातेय. पावतीची गा. त्याच्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात. हेय हवन्मी होता, का ये यज्ञीय हा भोगता. ऐसी या बुद्धीसी नाह्य भिन्नता. म्हणून या, कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी, किंवा या यज्ञामध्ये अमुक हा भोगता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही. म्हणून वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे याच्या ठिकाणी लय पावतात. जे इष्टयज्ञ यजावे, तेय हवीरमंत्रादी आघव्य. तो देखतसे अविनाशभाव्य आत्मबुद्धी. जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये, मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने, ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. म्हणूनी ब्रह्मतेंची कर्म ऐसे बोधा आले जया सम. तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा.
म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. आता अविवेकू कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पानग्रहण जाहले मग उपासन जिह्य आणले योगाग्नीचे. आता ज्यांचे अविचाररूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे, ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे, जे यजनशील अहर्निशीय जिह्य अविद्या हविली मनेन्स्य गुरुवाक्य हुताशीय हवन केलेय, जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे. जिह्य योगाग्निकीय यजीजे तो दैवयज्ञू म्हणीजे जेणे आत्मसुख कामीजे पंडू कुमरा. ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, तेथे त्यांनी आत्मसुखाचीच इच्छा धरलेली असते. दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंतिना देहभरण तो महायोगी. देहाची जोपासना प्रारब्धवशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. आता अवधारी सांगैन आणि जे ब्रह्माग्नी साग्निक तयांत्य यज्ञेची यज्ञुदेक उपासीजे. दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्रिय यजन करीती पवित्रीन इंद्रियद्रवीय धारणा ध्यान समाधिरूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. एका वैराग्य रवी विवळे तनु संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमरूप कुंडांची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. जिह्य विरक्तीची ज्वाळा घेतली तनु विकारांची इंधनेय पळीपली तेथ आशाधुम्य सांडिल्य पांचही कुंडेय. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहुनियादिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर नाहीसा होतो. मग वाक्यविधीची या निरवडी विषय आहुती उदंड्य हवन केलेय कुंडीय इंद्रियाग्नीच्या. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्यांच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. एकीय ययापरी पार्था दोषुक शाळिले सर्वथा आणिकीय हृदयारण्य मंथा विवेकू केला. अर्जुनावर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात, दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो उपशमय निहटिला धैर्येंवरी दाटीला गुरुवाक्य काढिला बळकटपणे. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने दाबून गुरुपदेशरूपी जोर लावून उडतात. ऐसे समरस्य मंथन केलेय तेच झडकरी काजा आलेय जेय उज्जीवन जाहलेय ज्ञानाग्नीचे. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. तो हा की ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिला रुद्धिसिद्धींचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धूमू मग प्रगटला सूक्ष्मू विस्फुलिंगू. प्रथम रुद्धिसिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो नाहीसा होतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे त्यांची पेटवण घातले जेय यमनियमीय हळूवारले आयतेय होतेय. यमदमांनी आयते वाळवून ठेविलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. तेणे साधुकूपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची या समिधा स्नेहेंसिय नानाविधा जाळिलिया. त्या पेटवणाच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. तेच सोहम मंत्रेय दीक्षितीय इंद्रियकर्मांच्या आहुती तियेय ज्ञानानळीय प्रदीप्तीय दिधलिया. इथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्मांच्या आहुती देतो. पाठीय प्राणक्रियेची स्रुवेनिशीय पूर्णाहुती पडली हुताशीय तेथ अवभृत समस्य सहजय जहालेय.
नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते. मग आत्मबोधींचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशू देख घेतला तिह्य संयमाग्नीत इंद्रियादिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. एक ऐशिया इह्य यज्ञीय मुक्त ते जाहले त्रिभुवनीय या यज्ञक्रिया तरी अनानीय परिप्राप्य ते एक. अशा या यज्ञांनी कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत. तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. एक द्रव्ययज्ञू मणिपती, एक तपसामग्रिया निपजविती, एक योगयागुही आहाती जे सांगितले. त्यापैकी काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे, काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात, कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत. एकीय शब्दीय शब्दू यजीजे तो वाग्यज्ञू म्हणीजे, ज्ञानेय ज्ञेया गमीजे तो ज्ञानयज्ञू. कित्येकाच शब्दांनी शब्दाचे हवन करतात त्यास वाग्यज्ञ असे म्हणतात. ज्या ज्ञानाने ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञानयज्ञ होय. हे अर्जुना सकळ कुवाडेय जे अनुष्ठिता अतिसांकडेय परी जितेंद्रियासीची घडे योग्यतावश्य. अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धही आथिले म्हणून आपण तिह्य केले आत्महवन. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात, आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. मग अपानाग्नीचेनी मुख्य प्राणद्रव्य देखीय हवन केलेय एकीय अभ्यासयोगेय. मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. पहा, एक अपानू प्राणीय अर्पिती, एक दोहिंत्यही निरुंधिती ते प्राणायामी मणिपती पंडुकुमरा. कित्येक अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात, दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात, त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. एक वज्रयोगक्रमेय सर्वाहार संयमेय प्राणीय प्राणू संभ्रमेय हवन करीती. ती एक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणांच्या ठिकाणी हवन करतात, प्राणानेच प्राणाचा लय करतात. ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशील जिह्य यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. जय अविद्याजात जाळीता जय उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी राहते, जेथे ज्या स्वरूपाज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही. जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञींचे विधान सरे मागुत्या जेथुनी ओसरे क्रिया जात. जेथे स्वरूपज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञक्रिया संपते व जेथून क्रियामार्ग मागे परतून नाहीशा होतात. विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जेय द्वैतदोष संगेय सिंपेचिना. जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैतदोषाचे संपर्काने लिप्त होत नाही. ऐसे अनादिसिद्ध चोखट जेय ज्ञान यज्ञावशिष्ट तेय सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रेय. जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात. ऐसे शेषामृत्य धाले किय अमर्त्यभावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासेय. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीला प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योगयागू न करीतीची जन्मले सांते
जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काय, म्हणूनी असो हे गोठी पाह्य पंडू कुमरा. ज्यांचे ऐहिक नीट नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू? ऐसे बहुतीय परी अनेक, जे सांगितले तुझ काय याल, ते विस्तारुनी वेदेंची चांग म्हणितले आहाती. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परी तेणे विस्तार्य काय करावे, हेंची कर्मसिद्ध जाणावे, येतुलेनी कर्मबंधू स्वभाव्य पावेल ना. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे? तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञादिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही. अर्जुना, वेदू जयांचे मूळ, जे क्रियाविशेष स्थूळ, जया नव्हाळीचे फळ स्वर्गसुख. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे, ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादियागू कीर होती. परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशीय. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. देखे परमात्मसुख निधान, साधावया योगीजन, जे न विसंबिती अंजन उन्मेषनेत्री. पहा, परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला विसंबत नाही. जय धान्वतया कर्माची लाणी, नैष्कर्म्यबोधाची खाणी, जय भुकेलिया धनी साधनाची. जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे. आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिय विसरली विषय संगू. ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेंपण ठेले, जया माझी सांपडले ज्ञेये दिसे. मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पेय. ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते, तेय ज्ञान पय गा बरवे. जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसीय. हे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल, तर या संतास सर्वस्वे करून त्वा भजावे. जे ज्ञानाचा कुरुठा, तेच सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. कारण ते ज्ञानाचे घर आहेत, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे. तरी तनुमनुजीवे, चरणांसी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एवढ्याकरता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पूर्ण संकल्पाकडे वळत नाही. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. तेय वेळी आपण पेया सहितेय, इयेय अशेषेनही भूतेय, माझ्या स्वरूपीय अखंडितेय देखसी तू. त्यावेळी आपल्यासहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील. ऐसे ज्ञानप्रकाश पाहेल, तय मोहांधकारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्था गा. रे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल, त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. जरी कल्मषाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होनी अससी,
तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा, मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास, तरी ज्ञानशक्तीचे नी पाड्य, हेय आघवेंची गाथ होकड्य, ऐसे सामर्थ्य असे चोखड्य, ज्ञानीय इहे, तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही, असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा, पुरेची ना. पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही, विश्वाचा निराश करणे ह्याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही. तया कायसे हे मनोमळू, हेय बोलतांची अति किडाळू, नाही येणे पाड्य ढिसाळू, दुजेय जगीय. त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत? पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही. सांगई भुवनत्रयाची काजळी, जे गगनामाजी उधवली, तिये प्रळींचे वाहटुळी, काय भरपुरे. इन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलयकाळची वावटळ, तिच्यापुढे ढग काय टिकणार आहेत? सांग बरे, किय पवनाचे नी कोपेय, पाणीयेंची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे, तृण्य काष्ठ्य काय? अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्ठे यांनी दबेल काय? म्हणूनी असो हेय न घडे, तेय विचारितांची असंगड्य, पुढती ज्ञानाचे नी पाड्य, पवित्र न दिसे. असो म्हणून असे घडणे अशक्य आहे. नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. एक ज्ञान हेय उत्तम होये, आणि काही एक तैस्य केय आहे, जैसे चैतन्य का नोहे, दुसरे गा. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञानाइतके उत्तम दुसरे कोठे आहे? या महातेजाचे नी कसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिमवसिले गिमवसे, आकाश हेय. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल. नातरी पृथ्वीचे नी पाड्य, कांटाळ्य जरी जोडे, तरी उपमा ज्ञानीय घडे, पंडू कुमरा. अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणूनी बहुतीय परी पाहता, पुढती निर्धारिता, हेय ज्ञानाची पवित्रता, ज्ञानींची आठी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारीखी म्हणीजे, तैसे अज्ञान हेय उपमीजे. ज्ञानेंसींची अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यावरी जे बोलणे, तेय वायांची वेळू फेडणे, तनु साचची हे पार्थ म्हणे, जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे. परी त्यांची ज्ञान केव्य जाणावे, ऐसे अर्जुने जनु पुसावे, तनु ते मनोगत देवय जाणितलेय. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देय ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपावो तुझ. मग तो म्हणाला, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाय्य इंद्रिया, मानू नाहीय. तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो, जो मनास्य चाड न सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे, सुखिया जाहला, जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे, त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो. तया त्यांची गिमोसीत, तेय ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित, शांती असे.
त्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वसती असते. ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर बसते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रगट होतो. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे. ते थापरून येणीजे निर्धारिता. मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू. सांगता असे अपारू परी असो आता. अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे. पण ते आता राहू दे. ऐकेय जया प्राणियाच्या ठाईय. या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियालेय म्हणो काय वरी मरण सांग. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिण्याला काय म्हणावे. त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे का ग्रेह का चैतन्यन्वीन देह तैसे जीवित ते संमोह. ज्ञानहीन जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा ज्ञान की रापुनो हे परी ते चाड एकी जरी वाहे तरी तेत जिव्हाळा कान्ह्य आहे. प्राप्तीचा पय अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काहीतरी आशा आहे. वांचुनी ज्ञानाची गोथी कायसी परी ते आस्थाही न धैर्य मानसीय तरी तो संशयरूप हुताशीय पडिला जाण. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. जे अमृतही परीन आवडे ऐसे सावियाची आरोचकू जय पडे. तय मरण आले असे पुढे जाणो एकीय. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेला स्वभावत येते त्यावेळी मरण उडवले आहे असे उघड समजावे. ऐसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसींची माझे तो संशय अंगीकारीजे एत भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो तो संशयाने घेरला जातो यात संशय नाही. मग संशय जरी पडिला तरी निभरान जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला आचवला. जया काळजवरू अंगीय बाणे तो शीतोष्ण्य जैष्य नेणे आगी आणि चांदिण्य सरिसेंची माय. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो. ऐसे साच आणि लटिकेय विरुद्ध आणि निकेय संशय तो नोळखे हिताहित. त्याप्रमाणे खरे व खोटे प्रतिकूल व अनुकूल हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. हा रात्री दिवसू पाह्य जैसा जात्यांधा ठाऊवा नाही तैसे संशय असता कान्ह्य मना नये. हा ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांध माणसाला ज्याप्रमाणे ठाऊकसुद्धा नसते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागूर प्राणियांसी. म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. येणे कारण्य तुवा त्याजावा आधी हाची एकू जिणावा. जो ज्ञानाची या अभावा माझी असे एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. जय अज्ञानाचे गडद पडे तय हा बहुवस मनीय वाढे. म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदय हाची न समाये बुद्धी ते गिमवसुनी ठाये तेच संशयात्मक होये. लोकत्रय हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ऐसा जरी थोरावेय तरी उपाय एका अंगवे जरी हातीय होय बरवेय ज्ञानखड. एवढं जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो.
चांगले ज्ञानरूप खड जर हाती असेल तरी तेणे ज्ञानशस्त्रेय तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसींचा तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो मग मनावरील सर्व मळनी शेष नाहीसा होतो या कारणे पार्था उठी वेगीय वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी एवढ्याकरता अर्जुना अंत करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्णू ज्ञानदीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया संजय म्हणाला राजा धृतराष्ट्रा ऐक सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला तनू या पूर्वापर बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्नू अवस्रींचा करिता होईल पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल हे कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मणिपेल पुढा ती संगतवार कथा ती अर्थाची खाण तो रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल जयाची या बरवेपणीय की जे आठा रसांची ओवाळणी जो सज्जनाची आयणी विसावा जगीय ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस नवरसांपैकी शांतरसाशिवाय इतर 8 रस ओवाळून टाकावेत जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीस्थान आहे तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल जे समुद्राहुनी सखोल अर्थभरीत तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत ते मराठी बोल ऐका जैसे बिम तरी बचक्या एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकड्य शब्दाची व्याप्ती तेणे पाड्य अनुभवावी सूर्यबिंब जरी बचकी एवढे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल नातरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निकेय चित्त द्यावे हे विनंती माझी पण हे राहू द्या जास्त काय सांगावे जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती जेसी लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता ज्याप्रमाणे एखादी स्त्रीरूप गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी त्याप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेत शांतीला शांतरसाला अलंकारांची जोड दिलेली दिसेल आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोडे नावा आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे सहजय मलयानिळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेंची जोडे नादू जरी दैवगत्या मलय पर्वतावरील वारा स्वभावत च मंद व सुगंधित असतो त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्त झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल तरी स्पर्शय सर्वांग निववी स्वादेय जिवेतेय नाचवी तेवींची कानान करवीय म्हणवीय बापू माझा तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील आपल्या गोडीने जिभेला नाचवील त्याच्याप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवील तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणासी होय पारणे आणि संसार दुःख मुळवणे विकृती विणे तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे एकतर कानांचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल जरी मंत्रेंची व्हेरी मरे तरी वाया का बांधाव्य कटार्य रोग जाय दूध साखर्य तरी नेमका पियावा जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार मारता येईल तर उगीचच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच काय तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी त्याप्रमाणे मनाला न मारता इंद्रियांना दुःख न देता येथे ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणारा आहे म्हणून आथिलिया आराणुका गीतार्थू हा नेका
ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासो, म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.